नमस्कार मित्रांनो, राजकारणातील एक मोठी आणि अत्यंत दुःखद बातमी समोर येत आहे। शिंदे गटाचे ज्येष्ठ नेते आणि सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तार यांच्या पत्नी नफिसा बेगम यांचे पहाटे आकस्मिक निधन झालेले आहेत। मिळालेल्या माहितीनुसार नफिसा बेगम यांच्या जाण्याने अब्दुल सत्तार यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे आणि त्या गेल्या काही दिवसापासून आजारी होत्या की त्यांचे निधन अचानक झाले याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही। मात्र आज सकाळी 9च्या सुमारासच या ठिकाणी सिल्लोडमध्ये शोककळा या ठिकाणी पसरली। नफिसा बेगम या केवळ अब्दुल सत्तार यांच्या पत्नी नव्हत्या, तर ते सिल्लोड राजकारणातही ते सक्रिय होत्या। त्यांनी सिल्लोड नगरसेवकेचे नगराध्यक्ष पदही भूषवलेले होते। शहरांच्या विकास कामात आणि सत्तार यांच्या प्रत्येक राजकीय लढाईत त्यांनी खंबीरपणे पाठीशी उभी राहिल्या होत्या। त्यांच्या निधनामुळे सिल्लोडचे एक संयमी आणि कर्तृत्ववान महिला प्रतिनिधी या ठिकाणी गमावलेला आहे। नफिसा बेगम यांच्या पार्थिवावर आज सकाळी 10च्या सुमारास या ठिकाणी दफनविधी अंत्यसंस्कार पार पडणार। यावेळी राज्य सरकारमधील अनेक मंत्री, आमदार, शिंदे चे प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत। नफिसा बेगम यांच्या निधनाबद्दल संपूर्ण महाराष्ट्रातून शोक व्यक्त केला जात आहे। तर अशा प्रकारे बघितलं तर अब्दुल सत्तार यांच्या पत्नी नफिसा बेगम यांचं या ठिकाणी निधन झालेलं आहे। तर हा एक महत्त्वपूर्ण बातमी होती। बातमी कशी वाटली नक्की कमेंट मध्ये सांगा आणि चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।